नमस्कार आणि या विशेष चर्चेत आपलं स्वागत आहे. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो अनेकांच्या श्रद्धेचा आणि तितकाच म्हणजे वैयक्तिक अनुभवाचा भाग आहे. हो, आणि हे अनुभव मोठे विलक्षण असतात. म्हणजे कल्पना करा की आपण पूजेत पूर्णपणे रमून गेलो आहोत अगदी. आणि अचानक देवाच्या मूर्तीवरून वाहिलेलं फूल बरोबर आपल्यासमोर येऊन पडतं. किंवा मंत्रजप करताना अचानक अंगावर काटा येतो. डोळ्यातून पाणी येतं. हो, किंवा कधीकधी शरीराला एक हलकासा झटका बसल्यासारखं वाटतं. अगदी. हे अनुभव येतात, पण त्या क्षणी मनात एक गोंधळ उडतो. याचा नेमका अर्थ काय? हा शुभ संकेत आहे की अशुभ, की हा फक्त एक योगायोग आहे? बरोबर. तर आजच्या या चर्चेत आपल्याकडे असलेल्या स्रोतांच्या आधारे आपण याच प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत. नक्कीच. आणि या स्रोतांमधली सर्वात सुंदर गोष्ट काय आहे ना, की ते या अनुभवांकडे केवळ घटना म्हणून नाही, तर एका मोठ्या आध्यात्मिक संवादाचा भाग म्हणून पाहतात. चला, तर मग या संवादाचा पहिला धागा पकडूया. देवाच्या मूर्तीवरून किंवा फोटोवरून फूल खाली पडणं हा अनेकांना आलेला अनुभव आहे. हो, खूप लोकांना येतो. पण अनेक जण असंही म्हणू शकतात की ते फूल वाऱ्याच्या झुळुकीने किंवा मूर्तीवर व्यवस्थित न ठेवल्यामुळेही पडू शकतं. बरोबर. हा एक तार्किक मुद्दा आहे. तर या नैसर्गिक कारणांपलीकडे जाऊन हा एक दैवी संकेत आहे हे कसं ओळखायचं, याबद्दल स्रोत काही सांगतात का? खूप छान प्रश्न आहे. आणि इथेच श्रद्धा आणि तर्क यांचा संगम होतो असं मला वाटतं. आपल्याकडे स्रोत सांगतात की योगायोग आणि दैवी संकेत यातला फरक तो श्रद्धेच्या नजरेनेच दिसतो. अच्छा. म्हणजे ते असं स्पष्ट करतात की जेव्हा तुमचं मन पूर्णपणे प्रार्थनेत लीन असतं, तुम्ही काहीतरी मनापासून मागत असता किंवा एखाद्या प्रश्नाचं उत्तर शोधत असता, आणि बरोबर त्याच क्षणी अगदी बरोबर त्याच क्षणी ते फूल पडतं, तेव्हा तो निव्वळ योगायोग नसतो. तो अदृश्य जगाकडून आलेला एक दृश्य प्रतिसाद असतो. अदृश्य जगाकडून आलेला दृश्य प्रतिसाद. वा, ही कल्पनाच किती सुंदर आहे. म्हणजे देवाने आपली प्रार्थना ऐकली आणि हो, मी ऐकतोय असं सांगण्यासाठी ते फूल पाठवलं. अगदी तसंच. आपल्याकडील एका व्हिडिओमध्ये एक गुरुजी सांगतायत की हे देवाकडून आलेलं पत्र आहे, एक प्रसाद आहे. प्रसाद. हो. याचा सरळ अर्थ असा की तुमची पूजा, तुमची सेवा देवापर्यंत पोचली आहे आणि देवाने ती आनंदाने स्वीकारली आहे. हा एक प्रकारे तुमच्या भक्तीला मिळालेला दुजोरा आहे. हे ऐकून खरंच खूप समाधान वाटतं. पण मग त्या दुजोऱ्याचं, त्या आशीर्वादाचं, म्हणजे त्या फुलाचं काय करायचं? कारण तो आता फक्त एक फूल नाहीये, तर एक पवित्र वस्तू आहे. बरोबर. आणि त्या पवित्र वस्तूचा सन्मान करणं हे तितकंच किंबहुना जास्त महत्वाचं आहे. हो, नाहीतर त्याचा अपमान होऊ शकतो. अगदी. आणि या स्रोतांमध्ये याबद्दल स्पष्ट मार्गदर्शन दिसतं. त्यांनी काही गोष्टी करायला आणि काही गोष्टी कटाक्षाने टाळायला सांगितल्या आहेत. म्हणजे त्या वस्तूमागच्या भावनेचा सन्मान करायचा आहे. ती केवळ एक सुकलेली पाकळी नाहीये, तर एक आशीर्वादाचं प्रतीक आहे. बरोबर ना? हो, अगदी बरोबर. तर काय करावं? याबद्दल स्रोत असे सांगतात की ते फूल देवाचा आशीर्वाद म्हणून आपल्या तिजोरीत, हो, आपल्या तिजोरीत किंवा पैशांच्या कपाटात, जिथे आपण मौल्यवान वस्तू ठेवतो त्या जागी ठेवावं. अच्छा. यामागे काही विशेष कारण आहे का? हो, यामागे एक श्रद्धा आहे की ज्याप्रमाणे देवाने तुमची प्रार्थना स्वीकारली, त्याचप्रमाणे तो तुमच्या घरात समृद्धी आणि बरकत कायम ठेवो. तो आशीर्वाद आपल्या संपत्तीसोबत राहावा, हा त्यामागचा एक विचार आहे. आणि काय करू नये याबद्दल काय सूचना आहेत? कारण नकळतपणे आपल्या हातून त्या प्रसादाचा अपमान होऊ नये याची काळजी घेणंही आवश्यक आहे. अर्थात. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या फुलाचा कोणत्याही परिस्थितीत अपमान होता कामा नये. म्हणजे ते खराब झाल्यावर किंवा सुकल्यावर कुठेही कचऱ्यात किंवा अशा ठिकाणी जिथे ते पायाखाली येईल. हो, तिथे फेकून देऊ नये. कारण त्या क्षणापासून ते फक्त एक फूल राहिलेलं नाही. हे अगदी पटण्यासारखं आहे. मग जेव्हा ते फूल पूर्णपणे सुकतं किंवा खराब होऊ लागतं, तेव्हा त्याची विल्हेवाट कशी लावावी? त्यासाठी एक अतिशय सात्विक आणि योग्य पद्धत सांगितली आहे. जेव्हा फूल खराब होईल किंवा पूर्णपणे सुकेल, तेव्हा त्याला वाहत्या पाण्यात, म्हणजे नदीत किंवा समुद्रात विसर्जित करावं. आणि जर ते शक्य नसेल तर? जर ते शक्य नसेल, तर एखाद्या झाडाच्या मुळाशी किंवा बागेतल्या मातीत, जिथे कोणाचा पाय लागणार नाही, तिथे ठेवावं. यामुळे त्या प्रसादाची पवित्रता जपली जाते. म्हणजे थोडक्यात देवाकडून मिळालेला हा प्रसाद सन्मानाने स्वीकारावा, जपावा आणि योग्य वेळी सन्मानानेच विसर्जित करावा. हो, कारण अशा छोट्या गोष्टी श्रद्धेला अधिक दृढ करतात आणि त्या अनुभवाला एक अर्थपूर्ण दिशा देतात.
आणि श्रद्धा दृढ झाल्यावर कदाचित अनुभवही अधिक सखोल होत असतील. म्हणजे देवाकडून फूल पडण्यासारखा बाहेरून मिळालेला संकेत मिळण्याऐवजी थेट आपल्या शरीराच्या आत काहीतरी जाणवणं. बरोबर. आता आपण अनुभवाच्या पुढच्या पातळीवर जातोय. पूजेत असताना अंगावर शहारे येणं, शरीराला हलकासा झटका बसणं किंवा डोळ्यातून अचानक पाणी येणं. हो, हे अनुभव तर आणखी गूढ आणि वैयक्तिक आहेत. अनेकदा ते गोंधळात टाकतात, काहींना तर भीतीही वाटते. भीती वाटते, खरंय. हो, कारण शरीराला झटका बसणं हा शब्दच नकारात्मक वाटतो. काहीतरी चुकीचं घडतंय की काय असा विचार मनात येऊ शकतो. यामागे काही नकारात्मक कारण असू शकतं का? आणि इथेच गोष्ट खूप रंजक बनते. कारण आपल्या सामान्य समजुतीच्या अगदी विरुद्ध हे स्रोत एकमुखाने सांगतात की हे अनुभव अजिबात नकारात्मक नाहीत. अजिबात नाहीत? नाही. उलट ते एका गहन आध्यात्मिक कनेक्शनचे किंवा दैवी ऊर्जेच्या प्रवाहाचे संकेत आहेत. म्हणजे घाबरण्याऐवजी हे अनुभव समजून घेण्याची गरज आहे. थांबा. दैवी शक्ती शरीरात प्रवेश करते हे ऐकायला खूप शक्तिशाली आणि थोडं भीतीदायकही वाटतं. वाटू शकतं. एका स्रोतामध्ये विजेचा तारेचं उदाहरण दिलं आहे, ते तर आणखी घाबरवणार आहे. आपल्या स्रोतानुसार ही ऊर्जा विध्वंसक नाही तर सकारात्मक आहे, हे कसं ओळखायचं? तुमचा मुद्दा अगदी बरोबर आहे. विजेच्या तारेचं उदाहरण केवळ त्या झटक्याची तीव्रता समजवण्यासाठी आहे, त्याच्या परिणामांसाठी नाही. काय आहे ना, आपलं शरीर भौतिक ऊर्जेला सरावलेलं असतं. हो. पण जेव्हा एखादी दिव्य, अलौकिक आणि अत्यंत शुद्ध ऊर्जा आपल्या शरीरात प्रवेश करण्याचा प्रयत्न करते, तेव्हा शरीराला तिची सवय नसल्यामुळे एक प्रकारचा कंप किंवा झटका जाणवतो. अच्छा, म्हणजे ही शरीराची त्या अपरिचित पण सकारात्मक ऊर्जेला दिलेली एक नैसर्गिक प्रतिक्रिया आहे. अगदी. ही ऊर्जा तुमचं नुकसान करण्यासाठी नाही, तर तुमचं शुद्धीकरण करण्यासाठी येत असते. याबद्दल आणखी काही शास्त्रीय किंवा आध्यात्मिक स्पष्टीकरण दिलं आहे का? हो, नक्कीच. या अनुभवाचा संबंध मूलाधार चक्राच्या जागृतीशीही जोडला गेला आहे. अच्छा, मूलाधार चक्र. हो. या स्रोतांनुसार हे आपल्या शरीरातील 7 ऊर्जा केंद्रांपैकी पहिलं आणि सर्वात मूलभूत केंद्र आहे, जे आपल्या अस्तित्वाच्या पायाशी संबंधित आहे. ओके. तर जेव्हा दैवी ऊर्जा या पायाला स्पर्श करते, तेव्हा संपूर्ण शरीराला तो अनुभव जाणवतो. जसं इमारतीच्या पायाला धक्का लागल्यावर संपूर्ण इमारत हादरते, तसंच काहीसं. हे खूपच सखोल आहे. पण या स्रोतांमध्ये सुरक्षा चक्र किंवा सुरक्षा कवच असाही एक उल्लेख आहे. तो काय प्रकार आहे? हो. आणि हा या अनुभवाचा सर्वात सुंदर भाग आहे असं मला वाटतं. काही स्रोतांनुसार जेव्हा तुमची भक्ती आणि एकाग्रता एका विशिष्ट पातळीवर पोहोचते, तेव्हा ती दैवी शक्ती तुमच्या भोवती एक अदृश्य संरक्षण कवच तयार करू लागते. सुरक्षा कवच? हो. हे कवच तुम्हाला नकारात्मक शक्तींपासून, वाईट विचारांपासून आणि दृष्ट लागण्यासारख्या गोष्टींपासून वाचवतं. शरीराला बसणारा तो सुरुवातीचा झटका हे त्या कवच निर्मितीच्या प्रक्रियेचं पहिलं लक्षण असू शकतं. एक मिनिट, म्हणजे ज्या गोष्टीला मी आजपर्यंत एक विचित्र शारीरिक प्रतिक्रिया समजत होते, ती प्रत्यक्षात एका अदृश्य सुरक्षा कवचाच्या निर्मितीची खूण असू शकते, हा विचारच किती अविश्वसनीय आहे ना? अगदी. म्हणूनच म्हटलं की हे अनुभव घाबरवणारे नसून समजून घेण्यासारखे आहेत. हे तर संपूर्ण दृष्टिकोनच बदलून टाकतं. हो ना. आणि याच प्रकारात मोडणारे आणखी 2 अनुभव आहेत, अंगावर काटा उभारणं आणि डोळ्यात पाणी येणं. हो, हे अनुभव तर तुलनेने खूप जास्त लोकांना येतात. याबद्दल काय सांगितलं गेलंय? हे अनुभव भक्तीच्या परमोच्च क्षणाचे निदर्शक मानले गेले आहेत. जेव्हा भक्त देवाच्या चरणी पूर्णपणे समर्पित होतो, जेव्हा त्याचं मन बाकी सगळ्या जगाला विसरून फक्त आणि फक्त देवाच्या स्मरणात लीन होतं, तेव्हा असे अनुभव येतात. हो. अंगावर काटा येणं हे सूचित करतं की तुमची भक्ती इतकी तीव्र आणि शुद्ध आहे की ती नकारात्मक शक्तींना तुमच्या जवळही फिरकू देत नाही. त्या क्षणी तुमची सकारात्मक ऊर्जा सर्वोच्च पातळीवर असते. आणि डोळ्यातून पाणी येण्याचं काय? त्याला तर अनेकदा भावुक होणं असं म्हटलं जातं. पण या पलीकडे त्याचा काही आध्यात्मिक अर्थ आहे का? नक्कीच आहे. हे केवळ भावनिक होणं नाही. स्रोत सांगतात की जेव्हा ती दैवी ऊर्जा शरीरात प्रवेश करू लागते, तेव्हा सुरुवातीला व्यक्तीला कंप सुटतो किंवा डोळ्यातून अश्रू वाहू लागतात. अच्छा. हे शरीर त्या नवीन आणि प्रचंड ऊर्जेला सामावून घेण्याचा प्रयत्न करत असल्याचे संकेत आहेत. ते आनंदाश्रू असतात, समर्पणाचे अश्रू असतात, शुद्धीकरणाचे अश्रू असतात. म्हणजे ही एक प्रक्रिया आहे. ऊर्जेचा प्रवेश, शरीराची त्याला सवय होणं आणि मग शांतता. अगदी बरोबर.
एका स्रोतामध्ये फार सुंदर वर्णन आहे. ते म्हणतात की एकदा का ती ऊर्जा पूर्णपणे शरीरात स्थिरावली की शरीर आपोआप शांत होतं. कंप किंवा अश्रू थांबतात आणि एक प्रकारची अवर्णनीय शांती आणि आनंद अनुभवता येतो. म्हणून जर पूजेच्या शेवटी खूप शांत आणि प्रसन्न वाटत असेल तर समजावं की ती ऊर्जा आपल्यात स्थिरावली आहे. बरोबर. तर मग या सगळ्याचा निष्कर्ष काय काढायचा? देवावरून फूल पडणं असो, शरीराला झटका बसणं असो किंवा डोळ्यात पाणी येणं असो, ज्यांना असे अनुभव येतात त्यांच्यासाठी या स्रोतांमधून नेमका संदेश काय आहे? या सगळ्याचा एकच आणि अत्यंत सकारात्मक अर्थ आहे असं हे सर्व स्रोत सांगतात. हे अनुभव तुमच्या भक्तीची आणि श्रद्धेची पोचपावती आहेत. पोचपावती? हो. हे सांगतात की तुमचा देवाशी एक जिवंत संबंध जोडला आहे. तुम्ही करत असलेली पूजा, सेवा किंवा मंत्रजप योग्य दिशेने चालला आहे. म्हणजे हा एक प्रकारे आध्यात्मिक मार्गावरचं ग्रीन सिग्नल आहे की तुम्ही योग्य मार्गावर आहात. अगदी. मग अशावेळी पुढे काय करायला हवं? तिथेच थांबायचं की पुढे जायचं? हाच सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे आणि स्रोत यावर खूप भर देतात. त्यांच्या मते जर तुम्हाला असे अनुभव येत असतील तर मुळीच घाबरून किंवा हुरळून जाऊन तिथेच थांबू नये. तर मग काय करावं? उलट आपली भक्ती आणि उपासना तशीच किंबहुना अधिक श्रद्धेने सुरू ठेवावी. अधिक श्रद्धेने म्हणजे कशा प्रकारे? काही ठोस सल्ला दिलाय का? हो. उदाहरणार्थ, जर तुम्ही एखादा मंत्रजप करत असाल आणि तुम्हाला असा अनुभव आला तर तो मंत्रजप अधिक संख्येने आणि अधिक एकाग्रतेने वाढवावा. अच्छा. किंवा तुम्ही ज्या देवतेची उपासना करता त्या देवतेचं चरित्र, पोथी किंवा ग्रंथपठन सुरू करावं. या गोष्टींमुळे तो जो आध्यात्मिक अनुभव आहे तो अधिक दृढ होतो. आणि देवाशी असलेलं नातं अधिक घट्ट होतं, अधिक सखोल होतं. बरोबर. म्हणजे या अनुभवांना एक आधारस्तंभ मानून आपला आध्यात्मिक प्रवास अधिक खोलवर घेऊन जाण्याचा हा सल्ला आहे. हा प्रवास थांबवण्याचा नाही तर अधिक वेगाने पुढे नेण्याचा हा संकेत आहे. अगदी बरोबर. हे मैलाचे दगड आहेत, अंतिम मुक्काम नाही. आजची चर्चा खरंच खूप डोळे उघडणारी होती. आपण 2 महत्त्वाच्या गोष्टींबद्दल बोललो. एक म्हणजे देवावरून पडलेल्या फुलासारख्या बाह्य संकेताचा शुभ अर्थ आणि दुसरं जे जास्त महत्त्वाचं आहे ते म्हणजे पूजा करताना येणाऱ्या शारीरिक अनुभवांचा सकारात्मक आणि सखोल अर्थ. हो. या स्रोतांमधून मिळणारी माहिती श्रद्धेला एक वेगळी दिशा देते आणि मनातील अनेक शंका आणि भीती दूर करते. नक्कीच. यातून एक गोष्ट स्पष्ट होते की हे अनुभव भीतीदायक नसून ते भक्तीच्या प्रवासातील सुंदर मैलाचे दगड आहेत, जे आपल्याला सांगतात की आपण एकटे नाही आहोत. खरंय. पण या संपूर्ण चर्चेतून माझ्या मनात एक वेगळाच विचार येतोय. कोणता? बघा, या स्रोतांमध्ये दैवी ऊर्जा शरीरात प्रवेश करण्याच्या सुरुवातीच्या क्षणांबद्दल सांगितलं आहे. झटका बसणं, कंप सुटणं, डोळ्यात पाणी येणं हे सर्व त्या ऊर्जेशी झालेल्या पहिल्या भेटीचे क्षण आहेत. हो. पण ज्या क्षणी हा अनुभव येतो तो क्षण तात्पुरता असतो. तो येतो आणि जातो. यावरून एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो. आपलं संपूर्ण आयुष्यच त्या दैवी ऊर्जेच्या सानिध्यात कसं घालवता येईल? केवळ एक झटका किंवा एक फूल यापुरतं मर्यादित न राहता तो अनुभव, ती ऊर्जा, ती शांती अखंड कशी जपता येईल? हे क्षणभंगूर अनुभव आयुष्याच्या प्रत्येक क्षणाचा भाग कसे बनतील यावर विचार करायला नक्कीच हरकत नाही.